सममूल्य अपूर्णांक दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपूर्णांकाची संक्षिप्त किंवा सरळ रूपामध्ये मांडणीनंतर किंमत एकच येत असेल तर त्या सममूल्य अपूर्णांक म्हणतात। आता या ठिकाणी मी 3 अपूर्णांक लिहिलेले आहेत, 3/6, 10/20 आणि 7/14। आता प्रत्येकाचे अपूर्णांकाचे किंमत आपण काढूया। 3/6ला अंशाने भागलं 3ने, वरती 3ने भागलं तर खाली पण 3ने भागलं, मग 3ने 3ला भागलं, 3 एके 3, 3 दुने 6, उत्तराला 1/2। नंतर 10/20, ह्याला 10 आणि 20 भागिले अंशाला 10ने भागलं तर छेदाला पण मी 10ने भागणार, उत्तरांना 10 एके 10 आणि 10 दुने 20। तसंच 7/14 आहे, मग 7/14ला आपण एकाच संख्येने भागूया, 7ने भागलं, अंशाला 7ने भागलं तर छेदाला पण 7ने भागणार, 7 एके 7 आणि 7 दुने 14। तिघांचे हे सममूल्य अपूर्णांक 1/2, 1/2, 1/2 आलेले आहेत, म्हणून त्या सममूल्य अपूर्णांक म्हणतात। एका पुस्तकाचा 3/8 भाग वाचून झाल्यावर 75 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? आता या ठिकाणी पुस्तकाचा भाग किती वाचून झालेला आहे? 3/8 वाचून झालेला आहे। 8पैकी 3 भाग वाचून झालेला आहे, म्हणजे राहिलेला शिल्लक भाग 5 भाग शिल्लक। मग 5 भागाची शिल्लक राहिलेली पानं किती आहेत? 75। मग 8 भागाची आपण एकूण पानं काढायची आहे, म्हणून 8 बरोबर आपण x म्हणू। आता ह्याचा आपण करायचा आहे तिरकस गुणाकार, बरोबर 5 गुणिले x बरोबर 8 गुणिले 75, म्हणून x ची किंमत काढायची आहे एकूण। x बरोबर 8 गुणिले 75 भागिले 5, 5 एके 5, 15×5 75, म्हणून x बरोबर 8 गुणिले 15, म्हणून x बरोबर 15×8 120। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं 12/13 वजा 3/5 बरोबर किती? आता या ठिकाणी वजाबाकी करायचे आहे, हे सुद्धा मी खाली उतरून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी छेद काय आहे? वेगळे आहेत, इथे 13 इथे 5 आहे, मग छेद समान करणार, 13×5 65, छेद 5 करूया, 65 करूया। म्हणून आता आपण उदाहरण घेऊया। पहिल्याचा 12/13 गुणिले 65 होण्यासाठी छेद काय करायचं आहे? ह्याला 13×5 65ने 5ने गुणायचं आहे, मग छेदाला 5ने गुणलं तर अंशाला पण 5ने गुणणार, मग 13×5 65 इकडे आले आणि इथे आले 12×5 60। आता दुसरं घेऊया 3/5। आता या ठिकाणी छेद समान करून घ्यायचं आहे, मग इथे 65 आला पाहिजे, मग 13×5 65, इथे 13 येणार, मग इथे 13ने गुणलं तर अंशाला पण 13ने गुणायचं, 13×3 39 बरोबर, आणि 13×5 65। आता हे अपूर्णांक आपल्याला मिळालेले आहेत 60/65 वजा 39/65 बरोबर, वजाबाकी केली, उत्तर आलं 21/65, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। 4/6चा सममूल्य अपूर्णांक कोणता? आता आपण ही संख्या खाली मांडून घेऊया, 4/6। आता सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे। 4/6ला कोणत्या एका संख्येने आपण भागू शकतो की त्याचं सममूल्य अपूर्णांक मिळेल? एकाच पाड्यामध्ये येणारा 2ने आपण भागू शकतो, अंशाला 2ने भागलं तर छेदाला पण आपण 2ने भागणार, मग त्याचा दुसरा सममूल्य अपूर्णांक मिळतो 2×4 आणि 2×3 6, 2/3 हा त्याचा सममूल्य अपूर्णांक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। चौकटीत योग्य संख्या लिहा। 39/117 बरोबर 3/चौकोन। आता तेच उदाहरण मी या ठिकाणी मांडलेलं आहे। आता या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे। 39/117 बरोबर 3 आपल्याला माहीत नाही, मग आता काय करायचं? 39ला कितीने भागलं पाहिजे म्हणजे 3 उत्तर येईल। आता आपण या ठिकाणी भागाकार करूया, कारण आपल्याला पाढे काय सगळे पटकन पाठ नसतात, म्हणून आपण सरळ भागाकार करून बघायचा। 39 भागिले 3, 3 एके 3 वजा चिन्ह 3 दशक म्हणजे 30, 9चे 9, 3तून 3 गेला 0 वर, 3×3 9 वजा चिन्ह 0 0, उत्तर आलं 13। म्हणजे इथे भागल्यानंतर 13ने अंशाला भागल्यानंतर उत्तर 3, 13×3 39। मग जर अंशाला 13ने भागलं तर छेदालाही आपण 13ने भागूया, 117 भागिले 13, 13च्या पाड्यात येतात, 13×9 17 117 0 0 0 म्हणजे 9 आलं, चौकटीत तुमचं उत्तर येणार आहे 9, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर। 7/9चा छेद 81 असणारा सममूल्य अपूर्णांक टिंब आहे। आता या ठिकाणी 7/9 मी इथे मांडलेले आहेत। आता सममूल्य अपूर्णांक काढायचा, पण या ठिकाणी त्याने दिलेले आहे छेद आहे 81, मग 7 गुणिले 9
गुणिले हे हाच अपूर्णांक मी इथे लिहा. आता 9ला कितीने गुणलं पाहिजे म्हणजे 81 उत्तर येईल. तर 9 9 81, 9 9 81 छेद आला. मग छेदाला जर आपण 9ने गुणलं तर अंशाला पण आपण 9ने गुणला. 9 7 63, उत्तर आलं 63/81. 7/9चा सममूल्य अपूर्णांक दुसरा 63/81.